हाय मैत्रिणींनो, तर बघा आपण मस्त ना तोंडी लावायला कोबी कोण खात नाही ना तुमच्या घरात, आमच्या पण घरात कोण खात नाही. तर बघा मस्त आपण आता काय करणार आहोत, तोंडी लावायला त्याचं कोशिंबीर करणार आहोत. पचडी म्हणतात त्याला, पचडी, कोबीची पचडी म्हणतात. आमच्या आजीची रेसिपी आहे ही, एकदम भारी होते ही. आणि हा साहित्य बघा आपल्याला काय काय लागणार आहे. हे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे, कोबी घेतला असा बारीक चिरून घ्यायचा आहे, आणि कांदा एकदम बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून, आणि लिंबू लागणार आहे आपल्याला, कोथिंबीर आणि मिरची, कढीपत्ता आणि जिरा मोहरीचं फोडणी, आणि मीठ घालायचं आहे यात, आणि लिंबू पिळून घ्यायचं. एकदम मस्त लागतं. आता मीठ घालून घेऊया, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लास्टला. आणि फोडणीत हिंग घालायला विसरू नका. आता फोडणी घालून घेऊया मस्तपैकी, आणि तोंडी लावायला बघा मस्त एकदम छानपैकी तयार होते आपलं कोबीची पचडी. म्हणजे आजीची रेसिपी आहे ही. आणि आता लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तुम्ही जेवणाच्या अगोदर एक दोन तास करून ठेवला ना, तर जेवणाच्या वेळेला घेशील ना तर एकदम भारी लागते. हे कोशिंबीरपेक्षा पण खूप भारी लागते हे, आणि एकदम सोपं आहे, आणि कोबी कोण खात पण नाही, त्यामुळं हा अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आता बघा छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि हे दातात वगैरे, दाताखाली शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं छानपैकी आलं ना, खूप छान लागते, टेस्टी. आणि आपण किती खाऊ एवढं किती नको असं वाटतंय. त्यामुळं नक्की करून बघा तुम्ही, हे नक्की करून बघा. अशा प्रकारे तुम्ही, मस्त टेस्टी लागते हे. आणि अशाच मस्त मी आता रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण काढून घेते बघा मी तुम्हाला दाखवायसाठी. फ्रीजमध्ये ठेवून खाल्लं ना एकदम भारी लागते हे. आणि तुम्ही कुठं प्रवासाला पण असं करून म्हणजे एका दिवसासाठी पण खूप टेस्टी होते हे. आणि पौष्टिक भाजी पण पोटात जाते आपल्या. त्यामुळे नक्की करून बघा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला मस्त माझ्या नवीन अशाच रेसिपी बघायला मिळतील, आणि नोटिफिकेशन पण मिळेल. ओके, तर परत भेटूया अशा मस्त रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.